काही होणार नाही रे बाळा, तू अगदी मोकळ्या मनाने सांग. लकी, आम्ही तुझीच माणसं आहोत. आकाश सर, आई, बाबा, खरं हे आहे की माझं पूर्वी लग्न झालं होतं. What? कधी, कोणाशी? साधारण 10-12 वर्षांपूर्वी. खूप प्रेम होतं माझं तिच्यावर. खूप जीव लावायचो मी तिला, पण तिने खूप छळ मांडला माझा. माझं जगणं नकोसं करून टाकलं होतं तिने. लग्न झाल्या झाल्या सतत आपलं पैसा 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 एवढाच विचार करायची. आई ग, पण माझं प्रेम होतं ना, खरं प्रेम होतं. त्यामुळे मी खूप पैसा पुरवला. खूप काय काय आयुष्यभर जे तिला हवं असेल ते सगळं पुरवत गेलो. आंधळ प्रेम, जीव होता माझा. एक दिवस अचानक माझे सगळे पैसे घेऊन पळून गेली. नाही, मला पैशांचं वाईट वाटत नाहीये. ठीक आहे, पैशांचं काय हो, मी कधी किती कमवू शकतो. मला नाही या गोष्टीचं वाईट वाटतंय की ती मला सोडून जात असताना तिच्या पोटात आमचं बाळ होतं. ती प्रेग्नेंट होती आई. आणि मला आता हल्लीच समजलं की मला एक गोड छोटा मुलगा आहे. आणि तिने ही गोष्ट इतक्या वर्षात मला कधीच सांगितली नाही. आयुष्यभर मला. काय हो, काय झालं? अशा फेऱ्या का मारताय? फोन नसल्याची सवय नाहीये ना मला. काय करू ना काही कळत नाहीये. आई, बाबा. वसू, वसू, काय झालं? अगं बोल ना, काय झालं? आई, बाप्पा, शार्दूल परत आलाय घरी. काय? कधी? बाबा बघाशीच परत आलं. वेळेला चेहऱ्यावर भीती नव्हती. मग हे सगळं तू फोनवरून आम्हाला घरूनच का नाही कळवलंस? तेच तर बाबा, माझा फोनच नाही सापडत आहे. फोन माझा कुठे गेला? अगं, यांचा फोन पण सकाळी चोरीला गेला. हो, वसू, सुशील एक काम कर, तू तुझा फोन घेऊन ये. तुझ्या फोन मध्ये तो व्हिडिओ शोधत असेल ना, आपण पोलिसात जाऊया लगेच पटकन. मी घेऊन येते. हा घ्या. बाय द वे, झोप नीट झाली ना तुझी? नाही, आजच्या दिवशी काहीही होऊ शकतं. म्हणजे सरप्राईज. गुड मॉर्निंग. हाय मम्मा. हाय. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. गुड मॉर्निंग बच्चा, कशी आहे? एकदम मस्त. तू आज इथे कशी? काळजी वाटत होती ग, म्हणून आले भेटायला. माझी काळजी? फॉर अ चेंज तुझी नाही, या वसुंधराची वाटत होती. अगं, लकी परत आलाय ना.
तो आला होता मला भेटायला आणि बोलता बोलताना तिचं सगळं सिक्रेटच सांगून टाकलं ना त्याने. वसुंधरा, मला कळलंय बर का, लकी तुझा पहिला नवरा आहे. बनीचा बाप आहे तो, हेही कळलंय. हे बघा, हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. माझ्या आधीच्या आणि आत्ताच्या लग्नाशी तुमचा काहीही संबंध नाही. प्लीज त्यात मध्ये पडू नका, मी हात जोडते. कमाल, बघितलं असतं तू तनया. याला म्हणतात ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. आता मी इथे एवढी मोठ्या मनाने तुला सावध करायला आली आहे आणि तू मलाच हाडूड करतेस. बघितलंस ना. बघ ना बहिणी, सो अनग्रेटफुल. जाऊ दे ग तनया, कशी वागली ना तरी मला तिची काळजी आहे ग. लक्की ना मला भेटायला आला होता ना, तेव्हा कळलं मला की तो बनीला किडनॅप करण्याचा प्लॅन करतो. हो, म्हणजे मला म्हणाला की विशाखा मॅम, मी ना आधी बनीला किडनॅप करतो आणि मग अंडरग्राऊंड होतो.